जसा गणपतीचा गोंडा Once more! Once more! Once more! होती गती सुतोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त बाप्पा माझा सिरीज 6 याच्यावरती झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो. तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओला जो लागणारं मटेरियल आणि बिटमार्क आहे मित्रांनो, ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. आणि एडिटिंगचा ॲप्लिकेशन जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाईट मोशन ॲप ओपन करून आपला बिटमार्क जो दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा, इम्पोर्ट करून घ्यायचा. बघू शकता मित्रांनो. तर तो ॲड केल्यानंतर आता इथे पहिल्या बीटला यायचं स्टार्टला इथे 3.20च्या बीटला येऊन या दोन्ही लेअर्सला अशा प्रकारे सिलेक्ट करून लॉंग प्रेस करून इथे या ऑप्शनवरती क्लिक करून तिथपर्यंत वाढवून घ्यायचे. त्यानंतर खाली जायचे, इथे यायचे मित्रांनो. इथे या ओव्हरलीवरती इथे डबल बीटवरती आल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून गणपती बाप्पाचा एक इमेज ॲड करून घ्यायचे. इथे इमेजवरती टॅप केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं तर इझिली ॲड होऊन जाईल. तर आता पुढच्या बीटवरती यायचं इथे 18.19च्या. त्यानंतर या एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढवून घ्यायचे. त्यानंतर इथे 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून इथे बॅक यायचे. त्यानंतर हे जे लास्टचा इफेक्ट आहे तो कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर या लेअरला पेस्ट करायचे, आता जी ॲड केलं ती लेअर. त्यानंतर याला सुद्धा अशा प्रकारे खाली घ्यायचे. त्यानंतर इथे 18.19च्या बीटला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपला बाप्पाचा दुसरा इमेज ॲड करायचे. तर मागाच्या प्रोसेसने इमेज ॲड केल्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. तर अशाच प्रकारे याला सुद्धा खाली घ्यायचे. तर मी तिसरा तर ऑलरेडी दिलेला आहे मित्रांनो. तर आता इथे डबल बीटवरती यायचे. त्यानंतर हे जे 2 लेअर्स आहेत मित्रांनो, या लेअर्सला सिलेक्ट करून एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्यायचे इथे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, ते पुढचं काम जे आहे ते अशा प्रकारे इझिली होऊन जाईल. तर आता इथे स्टार्टला यायचंय. स्टार्टला आल्यानंतर स्टार्टला आल्यानंतर इथे वेदांत एडिटिंग ग्रुप 2 नावाचा एक ग्रुप बघायला भेटेल. त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर इथे ग्रुप 1वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन आणखी एकदा ग्रुप 2मध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर अशा प्रकारे आपला मेन प्रोजेक्ट जो आहे तो इझिली ओपन होऊन जाईल. तर इथे बघू शकता मित्रांनो, इथे समजा आहे मित्रांनो. त्यानंतर आता इथे ग्रुप 1वरती यायचे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं. तर इझिली अशा प्रकारे येऊन जाईल. तर तुम्ही सगळे ॲड करायचे. तर अशा प्रकारे सगळे 4 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे सगळ्या ग्रुप्सला. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हे करीपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच ट्युटोरियलसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. तर तुम्ही ॲड केल्यानंतर जर तुम्हाला फोटो चेंज करायचे असतील, या पहिल्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या ऑप्शनवरती क्लिक करून इथे दुसरा इमेज आपला सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी हा सिलेक्ट करतो. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इझिली येऊन जाईल मित्रांनो. तर बघू शकता. तर आता इथे समजा झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर बॅकवरती येऊन ते बॅक आल्यानंतर
एक एकदा ग्रुपचा प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो, त्यामुळे नीट बघायचंय. ग्रुपचा कुठेही प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ते ओरली सुद्धा हे डोळा बंद केलेला आहे मी, तो ऍड करून घ्यायचे. तर ह्या ओरलेला जरा वर यायचंय मित्रांनो, तर मगच दिसेल, नाही तर नाही दिसणार. तर एक वेळेस सगळं म्हणजे बघून घ्यायचं व्हिडिओ नीट. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बनून रेडी होऊन जातो. तर आता इथे सिम्पली याला सेव्ह करण्यासाठी एकदा बॅकवरती प्रेस करायचे. त्यानंतर ना इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे व्हिडिओचं जी म्हणजे तुम्हाला क्वालिटी हवी आहे ती सिलेक्ट करून घेईन. इथे एक्सपर्टवरती क्लिक केल्यानंतर ना इथे एक्सपर्ट वरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.